श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर स्वामी समर्थ। ट्रिपल राजयोगामुळे या राशींचे नशिबाचं टाळं उघडणार। स्वामींच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो। प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा कालावधी असतो, ज्यानंतर तो त्याचे राशीचक्र किंवा नक्षत्र बदलतो। अशा स्थितीत जेव्हा एक किंवा दुसरा ग्रह दुसऱ्या ग्रहाशी युती निर्माण करतो, तेव्हा अनेक प्रकारचे राजयोग तयार होतात। पण यावेळी एक अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होत आहे। वास्तविक शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत स्थित आहे, तसेच शुक्र देखील त्याच्या मूळ त्रिकोण राशीत तुळ राशीत आहे आणि बुध सुद्धा त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कन्या राशीत आहे। अशा स्थितीत तीन ग्रह आपापल्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे मूळ त्रिकोण राजयोग तयार होत आहे। अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड लाभासह मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो। चला तर जाणून घेऊया मूळ त्रिकोण राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल। त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। नंबर 1, मेष राशी। मेष राशीच्या लोकांसाठी शनी, शुक्र आणि बुध त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे। प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील। तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता। तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता। यातून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो। करिअरच्या क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल। तुम्हाला प्रमोशनसह बोनसही मिळू शकतो। भावंडांसह चांगला वेळ घालवू शकाल। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यावर अचानक कामाचा ताण वाढू शकतो। तुम्हाला अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील। घरगुती वादही तुमच्या चिंतेचं कारण बनतील। भावंडांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद निर्माण होऊ शकतात। जमीन आणि वास्तूशी संबंधित वादांबाबत नातेवाईकांशी भांडण टाळा आणि चर्चा करून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करा। आठवड्याच्या मध्यात कामात किरकोळ अडथळे येऊ शकतात। प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ते लवकरच दूर होतील। या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। व्यवसायाशी संबंधित व्यक्तींची प्रगती संत असली तरी नफा कायम राहील। नोकरदार व्यक्तींसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील। जोडीदारासोबत ट्युनिंग चांगलं असेल। परस्पर प्रेम आणि विश्वास वाढेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। नंबर 2, तुळ राशी। शुक्र या राशीच्या लग्न घरात स्थित आहे। तेथे मालव्य राजयोग
तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. या लोकांना बरेच आर्थिक फायदे मिळू शकतात. नवीन कल्पना सुचतील ज्याद्वारे तुम्ही काही गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग बनवू शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. नवीन प्रकल्प किंवा करारावर स्वाक्षरी होऊ शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. याद्वारे नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद राहील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप शुभ असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला लाभदायक योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. आठवड्याच्या मध्यात जवळच्या मित्रांशी सुसंवाद वाढेल. तरुण आणि महिलांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल. मित्र किंवा कुटुंबातल्या सदस्यांसोबत अचानक पिकनिक पार्टीचं नियोजन केलं जाऊ शकतं. घाऊक व्यापाऱ्यांच्या तुलनेत किरकोळ व्यापाऱ्यांना फायदा होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी लहान गोष्टी मनावर घेणं टाळा आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आई वडिलांकडून पूर्ण पाठिंबा आणि प्रेम मिळेल. नंबर 3, कुंभ राशी. या राशीच्या लोकांसाठी मूळ त्रिकोण राशीत शुक्र, बुध आणि शनी असणे फायदेशीर ठरू शकते. शनी लग्न घरात असल्यामुळे या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला संपत्ती आणि संपत्ती मिळू शकते. जीवनात समाधान मिळू शकते. कुटुंब किंवा जोडीदारासह चांगला वेळ घालवू शकाल. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. नवीन सौदे मिळण्याची अनेक शक्यता आहे. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर शनी, बुध आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते. इलेक्ट्रिसिटी आणि सरकारशी संबंधित समस्या आठवड्याच्या सुरुवातीला सोडवली जाईल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काही सरकारी कार्यालयात जात असाल तर या आठवड्यात त्या संबंधीचे सर्व अडथळे दूर होतील. नोकरदार बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने विरोधकांचे डावपेच उधळून लावतील. आठवड्याच्या मध्यात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात अधिक धावपळ करावी लागेल. त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. जमीन, बांधकाम, कमिशनची कामं करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल. या काळात नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या रिलेशनशिपला कुटुंबीय मान्यता देऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात पती पत्नीमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील. दिनचर्या आणि आहार
योग्य रीतीने सांभाळणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांशी सामना करावा लागू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.